नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रमुख दर्शनीय स्थळ कोणते आहे. चला तर आपण जाणून घेऊया. अक्कलकोट मधील सर्वात महत्वाचे स्थान आहे. येथे स्वामी समर्थ महाराजांचे वटवृक्षाखाली बसत असतात. याचे ठिकाण त्यांनी अनेक भक्तांना दर्शन दिले. आज तेथे स्वामी महाराजांचे पादुका आणि मुख्य मंदिर आहे. अक्कलकोटला येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे हे मुख्य दर्शन स्थळ आहे. तसंच समाधी मठ पण आहे अक्कलकोटमध्ये. येथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी घेतली होती. हे अत्यंत पवित्र आणि शांत स्थळ मानले जाते. येथे भक्त ध्यान, जप आणि प्रार्थना सुद्धा करतात. म्हणजे मंदिरात प्रार्थना सुद्धा करतात. तसंच महाराजांचे मठ चोपाळा महाराजांचे मठ सुद्धा तिथे आहे. चोपाळा ही स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत भक्त होते. स्वामी समर्थ महाराज बराच काळ तेथे राहिले होते. येथे स्वामींनी अनेक चमत्कार केले असे सांगितले जाते. तसंच बाळप्पा महाराजांचे मठ सुद्धा आहे अक्कलकोटला. म्हणजे जे कोणी नवीन येणार आहे, पहिल्यांदा येणार आहे किंवा येऊन गेलेला आहे, त्यांना हे बघण्याची खूप स्थळ आहे तिथं महाराजांचे दर्शनासाठी. बाळप्पा हे स्वामी समर्थांचे निष्ठावंत शिष्य होते. येथे स्वामींचे वास्तव्याशी संबंधित अनेक आठवणी आहेत. भक्त येथे दर्शनासाठी विशेष येतात. म्हणजे बाळप्पा महाराजांच्या मठासाठी भक्त हे विशेष येतात तिथं, म्हणजे दर्शनासाठी येतात. तसंच जोशीबुवा मठ पण आहे तिथं बघा. येथे स्वामी समर्थांचे काही काळ वास्तव्य केले. भक्त तेथे जाऊन स्वामींच्या स्मृतींना वंदन करतात. म्हणजे स्वामी भक्त हे तिथे जाऊन स्वामींच्या स्मृतींना वंदन सुद्धा करतात. जोशीबुवाचे मठ, बाळप्पा महाराजांचे मठ बघा. तसंच तिथं काय आहे, अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिर सुद्धा आहे. स्वामी समर्थ महाराजांनी येथे अनेकदा येत असतात. म्हणजे खंडोबा मंदिर, स्वामी समर्थ महाराज हे अनेकदा त्या मंदिरात येत असतात. हे मंदिर अक्कलकोट मधील प्राचीन मंदिरापैकी एक मानले जाते. म्हणजे महाराज तिथे येत असतात आणि प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर असे मानले जाते. तसंच हे एक शांत आणि पवित्र स्थान आहे. येथे अनेक सत्तेची समाधी स्थळ आहे. म्हणजे तिथं खंडोबा मंदिरात खूप असे समाधी स्थळ आहेत. तसंच भक्त येथे ध्यान आणि जपासाठी सुद्धा येतात. तसंच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या या मंदिरात येत असतात. येथे श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर सुद्धा आहे बघा. तिथं श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर सुद्धा आहे. तिथे सुद्धा महाराज आपले येत असतात. तसंच तिथं अन्न क्षेत्र पण आहे. येथे दररोज हजारो भक्तांना मोफत प्रसाद दिला जातो. स्वामी समर्थांच्या सेवेभावाची परंपरा येथे चालू आहे. तसंच अक्कलकोटची यात्रा करताना सामान्य दर्शन क्रम अनेक भक्त काय करतात, तिथं महाराजांची सेवा घेण्यासाठी सुद्धा दर्शनासाठी येतात. तसंच वटवृक्ष मंदिर, समाधी मठ, चोपाळा मठ, बाळप्पा मठ, जोशीबुवा मठ, खंडोबा मंदिर, शिवपुरी. जर तुम्ही अक्कलकोटला यात्रा करणार असाल तर तुम्ही जर अक्कलकोटला यात्रा करणार असेल तर तुम्हाला अक्कलकोट तिथं म्हणजे एवढे तुम्हाला मठ भेटणार आहेत, जेथे की स्वामी महाराज हे तिथं जात असतात. अक्कलकोटचे दर्शन तुम्हाला पूर्ण एका दिवसात सुद्धा तुम्ही प्लॅन करून आले तर पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारे जे भक्त अक्कलकोटला जात आहे तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर महाराजांचे दर्शन करायचे आहे. वटवृक्षाचे दर्शन करून तुम्हाला अनेक मंदिर भेटतील, मठ भेटतील. असे तुम्हाला अशा प्रकारे तिथं तुम्ही एक दिवसाचं प्लॅन करून जरी गेले तर तुम्हाला सगळ्या मंदिराचे व मठाचे तुम्हाला दर्शन होतील. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.